हाय, नमस्कार. मी विद्या पोद्दार. आपण ग्रामरचा पाठ शिकवत आहे, बेसिक इंग्लिश मराठीमधून, बरोबर? आता आपलं पुढचं ग्रामर आपलं काळ सगळे पूर्ण झाले, टेन्सेस सगळे पूर्ण झालेत, बरोबर? पण हे टेन्सेस वापरताना काही गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत. तर त्या आवश्यक गोष्टींपैकी एक गोष्ट आहे ते म्हणजे प्रेपोजिशन. तर ह्या प्रेपोजिशन म्हणजे काय हे आपण आज शिकणार आहोत. तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला कल्पना येईल, आणि नसेल बघितले तर मी आज जो व्हिडिओ करणार आहे त्याच्या खाली त्याची लिंक आहे. आधीचे म्हणजे सगळे व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला ग्रामर कसं पुढे जातं त्याची कल्पना येईल, आणि बेसिक ग्रामरपासून आपण हळूहळू ॲडव्हान्स कसे जातोय तेही समजेल, बरोबर? तर आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी नेहमी सांगते, जास्तीत जास्त शेअर करा की सर्वांना पोचतील. हाच माझा उद्देश आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना, म्हणजे ज्यांना इंग्रजीची भीती वाटते त्या सर्वांना ह्यातून काहीतरी मार्गदर्शन मिळायला हवं, एवढाच माझा उद्देश आहे. ओके, आणि पुढे जायला हवं त्यातून. तर आता आपण प्रेपोजिशन ह्या भागाकडे सुरुवात करूया. हा का भाग इम्पॉर्टंट आहे ते आपल्याला सांगते. आता हा प्रेपोजिशन, प्रीपोजिशन असे त्याच्यामध्ये दोन शब्द आहेत. म्हणजे आपण ह्याची फोड केली समजा तर इथे प्री आणि पोझिशन असे दोन शब्द तयार होतात. पोझिशन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, स्थान. मराठीमध्ये ह्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय. म्हणजे काय ते आपल्याला मराठीमध्ये माहिती आहे, वर खाली आणि नाही सॉरी, वर खाली, नंतर आत, डोक्यावरून वरून जाणं, ह्या सगळ्या शब्दयोगी अव्ययांनाच प्रेपोजिशन म्हटलं जातं. आता ह्याची फोड करताना प्री आणि पोझिशन. पोझिशन म्हणजे स्थान, जागा. हां, एखाद्याची जागा त्याला म्हटलं जातं पोझिशन. आणि त्याच्या आधी जे येतं त्याला म्हणतात प्री. प्री म्हणजे पूर्व. तुम्हाला माहिती आहे, आता तुम्ही शाळेत जाताना सुरुवातीला तुम्ही प्रायमरी स्कूलमध्ये जाता, त्याच्या आधी तुम्ही शिशुवर्ग, बालवर्ग हे जे करतात दॅट इज द प्री प्रायमरी. म्हणजे बालवर्ग म्हणजे प्रायमरीच्या, प्राथमिकच्या आधीचा जी शाळा आहे त्याला आपण म्हणतो प्री प्रायमरी. प्री म्हणजे आधीचं, पहिलं, पूर्व. हां, तर प्री म्हणजे काय, पूर्व. आणि पोझिशन म्हणजे स्थान, म्हणजे त्याची जागा आपल्याला सांगायची. त्या शब्दाची जागा कुठे आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. ते कळलं तर आपल्याला वाक्यरचना करणं सोपं जातं. इतकं हे महत्वाचं आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये ह्या प्रीपोजिशन म्हणजे प्रेपोजिशनमध्ये आपण फक्त आज इन, ऑन, ॲट आणि टू एवढेच प्रेपोजिशन आज बघणार आहेत. तशी प्रेपोजिशन बरीच आहेत. अर्थात ती सगळीच्या सगळी आपल्याला आत्ताच शिकून करायला पाहिजे असं काहीच नाही आहे. हळूहळू आपल्याला ती कळतात. हा माझा पहिला भाग आहे ह्याच्यातला, आणि ह्याच्यानंतर आणखीन पण टप्प्याटप्प्याने मी प्रेपोजिशनवरचे एखाद दुसरा अजून किंवा दोन पार्ट तरी मी घेईन. म्हणजे प्रेपोजिशन आपल्याला सगळीच्या सगळी प्रेपोजिशन, सगळी नाही, तशी बघायला गेलं तर 150च्या वरती प्रेपोजिशन्स येतात. आता ती सगळी शिकणं शक्यच नाही, पण ॲटलिस्ट आपल्याला प्रेपोजिशनची ओळख व्यवस्थित होते यातून, तर ती आपल्याला करायची. आणि आज आपण एकदम बेसिक म्हणजे इन, ऑन, ॲट, टू हे जे नेहमी संभ्रमित होणारे जे शब्दयोगी अव्यय आहेत, जे बेसिक आहेत, तर ते कळले ना तर अतिशय सोपं पुढचं वाचन आणि लेखन तुमचं इंग्रजीचं होऊन जाईल. ओके, तर आपण आता बघूया ह्याच्यामध्ये. आता ह्याचं महत्व काय ते आपण आधी बघूया. मी आता एखादं वाक्य दिलं, द मँगो इज इन द बास्केट. ह्याचा अर्थ काय? मँगो इज इन द बास्केट याचा अर्थ काय? मँगो म्हणजे तुम्हाला माहिती आंबा, बास्केट म्हणजे टोपली. मँगो कुठे आहेत? मँगो आहेत कुठे आहेत? टोपलीत आहेत. पण टोपलीत आहेत, टोपलीमध्ये आहेत, बरोबर? आपल्याला काय दाखवायचंय? टोपलीमध्ये आहे. मग त्या टोपलीमध्ये किंवा टोपलीमध्ये आहेत, आत आहेत, हे दाखवण्यासाठी आपण कोणता शब्द वापरलाय? इन, बरोबर? कोणता शब्द वापरला? इन. तर हा जो इन शब्द आहे, त्या इन शब्दामुळे आपल्याला समजतंय की टोपलीमध्ये आंबे आहेत, बरोबर? जो आंबा आहे तो कुठे आहे? टोपलीमध्ये आहे, हे आपल्याला समजतं. आंबा कुठे आहे? टोपलीमध्ये आहे. मग हे इन लावल्यामुळे समजतंय, म्हणजे इतकं महत्वाचं आहे. समजा मी हे इन पुसून टाकलं, हे नाहीच वापरलं, तर काय होईल? द मँगो इज द बास्केट. काय अर्थ लागतो? द मँगो इज द बास्केट.
काहीच अर्थ लागत नाही. कुठे आहेत, वर आहे, खाली आहे, आतमध्ये आहे, कुठे आहे, कळतंय का नाही. त्यामुळे इतकं महत्वाचा प्रेपोजिशन आहे की तो शब्द बरोबर त्या ठिकाणी यायला पाहिजे, तरच आपल्याला बरोबर त्याची जागा कळल्यानंतर आपण शब्द वाक्याला एक व्यवस्थित वाक्य आपल्याला वाचू शकतो, त्याचा अर्थ निघतो. नाही तर अर्थच निघत नाही. बघा इथे नाही लिहिल्यानंतर त्याचा अर्थच काही होत नाहीये, आपल्याला बोलू शकत नाही आपण ते बरोबर. तर त्यामुळे इतकं त्याचं महत्व आहे. ते आपण इथे इन वापरतोय. आता हे इन जे प्रपोजिशन आहे आपण इथे बघितलंय प्रीपोजिशन. म्हणजे काय, त्याची जागा आधी येते. ही जी जागा आहे ही आधी येते. कोणाच्या, नाऊनच्या आधी येते किंवा प्रोनाऊनच्या आधी येते किंवा प्रेपोजिशन फ्रेज जे असतात त्याच्या आधी येते. म्हणजे काय, तर आता हे बास्केट हे तर नाऊन आहे, इथे नाऊन असू शकतं, इथे प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम असू शकतं या जागेवर, किंवा इथे फ्रेजेस असू शकतात. फ्रेजेस म्हणजे काय, तर 2 किंवा 3 शब्दांचा समूह. फ्रेजेस म्हणजे 2 किंवा 3 वाक्यांचा शब्दांचा समूह असं पण इथे येऊ शकतो, त्याच्या आधी येतं. बरोबर. आणि दुसरं काय असतं, हे इथेच काय येतं, तर हा जो शब्द आहे बास्केट, हा कोणाशी रिलेटेड आहे, मँगोशी रिलेटेड आहे. कोणाशी आहे, मँगोची हे सांगितले ना, मँगो कुठे आहेत ते सांगितले. बरोबर. टोपलीमध्ये आहेत मँगो. कोण टोपलीमध्ये आहे, तर मँगो टोपलीमध्ये. म्हणजे मँगो आणि बास्केट ह्या दोघांचं रिलेशन दाखवलं जातं. काय दाखवलं जातं, रिलेशन दाखवतं. आणि ते कोण दाखवतं, हा इन हा शब्द म्हणजे प्रेपोजिशन दाखवतो. लक्षात आलं, इतका हा प्रेपोजिशन महत्वाचा आहे. समजलं. म्हणजे बरोबर प्रॉपर ठिकाणी तो शब्द पडला पाहिजे हे आवश्यक आहे. हा इन कुठेही येऊन चालणार नाही. हा इन मी इथे लिहू शकते का, नाही. हा मी इन इथे लिहू शकते का बास्केटच्या नंतर, नाही. बरोबर. तो कुठे यायला पाहिजे, तर ह्या दोघांच्या मधोमध, ह्याच्यानंतर नाऊन, प्रोनाऊन किंवा फ्रेजेस यायला पाहिजे. बरोबर. आणि हा सब्जेक्टला जोडणारा काहीतरी दुवा असला पाहिजे. हा दुवा आहे. हा इन, ऑन वगैरे हे जे प्रेपोजिशन आहे हे काय शब्दांना जोडणारे दुवे आणि त्याच्यामुळे ते वाक्य तयार होते. लक्षात आलं प्रेपोजिशनचं महत्व. ओके. आता आपण पुढे वळूया. इन, ऑन, ॲट आणि टू पण घेतलंय. तर हे 4 प्रेपोजिशन्स आहेत, ते वेगवेगळ्या कालावधीमध्ये म्हणजे वेगवेगळ्या कारणासाठी वापरले जातात. एक तर लोकेशन दाखवण्यासाठी वापरलं. लोकेशन म्हणजे स्थान. एखाद्या गोष्टीचं स्थान दाखवायचं असेल तर आपण हे प्रेपोजिशन वापरतो. एखाद्याची डायरेक्शन दिशा दाखवायची असेल तरी प्रेपोजिशन वापरलं जातं. आणि काळ दाखवायचं असेल, टाइम, तरी प्रेपोजिशन वापरलं जातं. आता इथे मी एक फिगर काढली, एक आकृती काढली. तर ही आकृती तुम्हाला आधी समजून देते. इथे मी प्रेपोजिशन मी लिहिले, इन, ऑन, ॲट, टू वगैरे ही प्रेपोजिशन मी लिहिली. बरोबर. पण ही जी प्रेपोजिशन आहेत हे आपल्याला काळ, आपली जागा, काळ आणि डिरेक्शन मध्ये आपल्याला बघायचे. बरोबर. तर ही कशी बघायची, हे ठीक आहे. म्हणजे हे लक्षात कशी ठेवायची, इन कधी वापरायचं, ऑन कधी वापरायचं, टू कधी वापरायचं, ह्याचं एक ट्रिक आहे. तर काय ट्रिक आहे, तर इन साधारणतः नेहमी कशी वापरली जाते, मोठ्या कालावधीसाठी, मोठ्या गोष्टीसाठी जनरलमध्ये इन वापरलं जातं. बरोबर. जे लांब स्पॅम म्हणजे त्याचा असतो त्याला इन वापरलं जातं. थोडंसं कमी स्पॅम असेल, कमी जागा असेल तर त्यासाठी ऑन वापरलं जातं. किंवा स्पेसिफिक एखादी गोष्ट आपल्याला दाखवायची त्याला ऑन वापरलं जातं. आणि एकदम पॉईंट, एकदम छोटा पॉईंट आपल्याला दाखवायचा असेल तर ॲट वापरलं जातं. म्हणजे स्मॉलर रिजनसाठी, छोट्या भागासाठी ॲट वापरलं जातं. बरोबर. आणि टू कधी वापरतात ते मी आपण हे करता नक्कीच सांगते. बरोबर. तर इथे एवढंच फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं. इथे असा टू ह्याच्यासाठी नाही आला की पॉईंटमध्ये मी फक्त जस्ट आपल्याला टू दाखवायचा आहे म्हणून मी इथे लिहिलंय. हा टू तुम्ही कुठेही ठेवू शकता, पण इन, ऑन, ॲट ह्याची जागा मात्र हीच आहे. आपल्याला टू पण बघायचा आहे याच्यामध्ये. तो इथेच येणार असं नाही, तो कुठे येऊ शकतो, टू कोणालाही येऊ शकतो. पण इथे इन, ऑन, ॲट जे आहे हे मोठ्यासाठी, मोठ्या रिजनसाठी, मोठ्या कुठली गोष्ट असेल त्याच्यासाठी, थोड्याशा स्मॉल असेल तर ऑन, आणि अगदी टू द पॉइंट एखादी छोटी गोष्ट दाखवायची असेल तर ॲट दाखवतात. हे लक्षात आलं. ही जर आकृती लक्षात आली तर तुमच्या परफेक्ट लक्षात राहणार की आपल्याला ही तिन्ही शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रेपोजिशन कशी वापरायची. बरोबर. तर आपण सुरुवात करूया. याच्यामध्ये लोकेशन किंवा जागा
हां, ह्याच्यासाठी आपण इन वापरतोय, ऑन वापरतोय आणि ॲट वापरतोय. बरोबर, इन, ऑन आणि ॲट वापरतोय. आता इन तुम्हाला सांगितलं की मोठ्या जागेसाठी आपल्याला वापरायचं आहे, मोठ्या गोष्टींसाठी आपल्याला वापरायचं आहे. बरोबर, मग मोठ्या गोष्टींसाठी म्हणजे काय, तर आता समजा इनचा अर्थ काय, तर तुम्हाला माहिती आहे आत. बरोबर, इनचा अर्थ काय, आत. मग आत म्हणजे काय, तर एखादी असा बॉक्स आहे आणि त्याच्या आतमध्ये एखादी वस्तू किंवा बॉल आहे. बरोबर, हा आतमध्ये आहे. बरोबर, म्हणजे एखादी गोष्ट बंदिस्त असेल आणि त्याच्या आतमध्ये एखादी वस्तू असेल तर आपण काय वापरणार, इन वापरणार. हे तर तुम्हाला माहिती आहे. हां, म्हणजे इथे मी हा जो बॉल दाखवलाय तर मी काय म्हणणार, द बॉल इज इन द बॉक्स. द बॉल इज इन द बॉक्स. इन द बॉक्स. लक्षात येते, इन द इन द बॉक्स. हे लक्षात आलं. म्हणजे इन कधी वापरायचं, ज्यावेळेला एखादी गोष्ट आतमध्ये आहे त्यावेळेला आपण काय म्हणतो, इन वापरतो. बरोबर, कुठल्याही गोष्टी म्हणजे इंटॅक्ट असेल एखादी तर त्यावेळेला आपण इन वापरणार. बरोबर, तर त्यासाठी इन वापरतात. ऑन कधी वापरतात, तर पृष्ठभागावर असेल त्यावेळेला ऑन वापरतात. हा जो बॉल आहे हा मी जर वरती ठेवला म्हणजे हा स्पर्श करून, ज्यावेळेला स्पर्श करून एखादी गोष्ट असते त्यावेळेला आपण म्हटलं जातं ऑन. स्पर्श करून असतो पण तो वरती आहे. बरोबर, स्पर्श करून वरती असेल तर आपण म्हणणार ऑन. म्हणजे आता समजा मी हे पेन आहे, हे मी पेन माझ्या हातावर ठेवले. बरोबर, मग हे मी कुठे ठेवलंय, हाताच्या पृष्ठभागावर ठेवले. हे चिकटू नये, स्पर्श करू नये. त्यामुळे मी काय म्हणणार, दिस पेन इज ऑन माय हँड. दिस पेन इज ऑन माय हँड. आलं लक्षात. किंवा आपण हे जे फिगर दाखवली आहे त्या फिगरमध्ये काय म्हणणार, द बॉल इज ऑन द बॉक्स. लक्षात आलं. पोझिशन कशी दाखवायची, ती लोकेशन किंवा पोझिशन लक्षात आलं, स्थान, जागा कशी दाखवायची ते लक्षात आलं. आता ॲट हे जे आहे, हे ॲट एखादी गोष्ट अगदी जवळ असेल म्हणजे आपल्या त्या ठिकाणी आपण रफली, हां म्हणजे असंच नाही अगदी चिकटून वगैरे, पण इथे समजा हा बॉल इथे असेल किंवा इथे असेल चिकटून नाही आणि असं इथे कुठंतरी असेल तर आपण काय म्हणणार, ॲट. त्या जागेला काय म्हणणार आपण, ॲट. म्हणजे द बॉल इज ॲट द बॉक्स. बरोबर, म्हणजे हा बॉक्स. बरोबर, बॉल कुठे आहे, अरे त्या बॉक्स ह्याच्याकडे, बॉक्सकडे आहे बघ जरा, त्या बॉक्सकडे म्हणजे ॲट द बॉक्स. बरोबर, लक्षात आलं एवढं. हां, आता आपल्याला बघायचं आहे डिरेक्शन. डिरेक्शन म्हणजे दिशा, डायरेक्शन म्हणजे काय, दिशा. आता दिशा म्हणजे काय, हा जो बॉल आहे, हां तो बॉल आता पहिला होता का, नाही. बरोबर, हा जो बॉक्स आहे ह्याच्यामध्ये बॉल आधी नव्हता, पण हा बॉल समजा इथे आहे आणि मग तो समजा इथे आपण टाकला, आतमध्ये टाकला, मग ह्याची दिशा बदलली. बरोबर, ह्याची दिशा बदलली आणि हा बॉल कुठे गेला, आतमध्ये गेला. बरोबर, आपण टाकला आतमध्ये, तर मग काय म्हणणार, द बॉल इज इन टू द बॉक्स. मग त्या ज्या वेळेला दिशा बदलली त्यावेळेला आपण काय म्हटलं, इन टू म्हटलं झालं. बरोबर, समजा आता एखादा मुलगा आहे, इथे बॉल सोडून द्या, इथे मुलगा आहे, हां आणि हा मुलगा, हे इथे पाणी आहे, नदी आहे समजा, हां तर ह्या नदीमध्ये तो उडी मारतोय, म्हणजे आतमध्ये जातोय. तर मग आपण काय म्हणणार, द बॉय जम्प इन टू द रिव्हर. ही रिव्हर आहे समजा, नदी आहे आपली, ही नदी आहे. तर ह्या नदीमध्ये हा मुलगा उडी मारतोय, तर मी काय म्हणणार, द बॉय जम्प इन टू द रिव्हर. मग त्यावेळेला मी कोणता शब्द वापरला, इन टू. ही डिरेक्शन दाखवली. बरोबर, तो मारतोय, बरोबर ना, तो जो बॉय जम्प इन टू द, त्याने मारली होती, उडी मारली होती. बरोबर, पण आता उडी मारल्यानंतर ही जी रिव्हर आहे तर ह्या रिव्हरमध्येच असणार ना, तो एकदा गेला आतमध्ये उडी मारून तर तो आतमध्येच असणार. मग त्यावेळेला मी काय म्हणणार, द बॉय वॉज इन द रिव्हर. म्हणजे तो कुठे होता, रिव्हरमध्ये होता.
मग त्यावेळेला मी इन वापरणार, त्यावेळेला काय वापरणार, इन वापरणार. कारण तो आतमध्ये उडी मारल्यानंतर, उडी मारताना आपण बघितलं आणि त्याला बघितलं तो इन टू द रिव्हर म्हणायचं. पण ज्यावेळेला तो आतमध्ये आहे असं आपल्याला कळणार तेव्हा आपण म्हणणार द बॉय वॉज इन द रिव्हर. समजलं? ही वॉज स्विमिंग इन द रिव्हर. बरोबर? आलं लक्षात? म्हणजे तो पोहत होता तिकडे. ही वॉज स्विमिंग इन द रिव्हर. अशा प्रकारे. तर हे डिरेक्शन झालं, दिशा दाखवली. ऑन कधी वापरायचं? दिशेसाठी ऑन कधी आणि कसं वापरायचं? तर इथे जसं आपण इन आणि इंटू केलं, बरोबर, इन आणि काय केलं, इंटू केलं डिरेक्शनला, तसंच इथे ऑन आणि ऑन टू वापरलं जातं. ऑन आणि ऑन टू वापरलं जातं. आता समजा हाच मुलगा आहे. हा मुलगा, हे झाड आहे. समजा माझं ड्रॉइंग इतकं चांगलं नाहीये. हा मुलगा ह्या झाडावर उडी मारतोय, झाडावर उडी मारतोय, बरोबर. मग त्यावेळेला मी काय म्हणणार, द बॉय, आता उडी मारतोय समजा, द बॉय, किंवा त्याने उडी मारलीये, द बॉय जम्प ऑन टू द ट्री. द बॉय जम्प ऑन टू द ट्री. मग त्यावेळेला मी वरती जी उडी मारतोय, सरफेसवर मारली ना त्यांनी, पण त्याने अशी डिरेक्शन दाखवली म्हणून काय वापरलं मी, ऑन टू. ज्यावेळेला डिरेक्शन, दिशा दाखवली जाते, मुवमेंट होते, म्हणजे दिशा म्हणजे मुवमेंट होते, त्याच्यामध्ये काहीतरी हालचाल होते, त्यावेळेला ऑन टू किंवा इन टूचा वापर केला जातो. हे एवढं लक्षात ठेवायचं, बरोबर. ऑन टू किंवा इन टूचा वापर केला जातो. आणि हा आता वरती गेला, झाडावर बसला, बरोबर. मग झाडावर गेल्यानंतर, आता झाडावर गेल्यानंतर तो काय करणार, झाडावर गेल्यानंतर हा मुलगा तिकडेच समजा उडी मारतोय किंवा तिथेच थांबला, तर मी काय म्हणणार, द बॉय वॉज ऑन द ट्री. म्हणजे तो कुठे होता, मुलगा कुठे होता, झाडावर होता, बरोबर. इथे तो कुठे गेला होता, इथे त्याने उडी मारली होती, बरोबर, झाडावर उडी मारली होती. आणि इथे तो आता गेल्यानंतर तो काय त्यांनी डिरेक्शन नाही बदलली, तो तिथेच आहे. कदाचित तो तिथेच हॉपिंग करत असेल, तिथल्या तिथे उडी मारत असेल. म्हणजे सरफेस सोडला का, त्याने झाडाचा सरफेस नाही सोडला, बरोबर. तो जो काही पृष्ठभाग आहे झाडाचा तो तिथेच होता म्हटल्यावर मी काय म्हणणार, ऑन, बरोबर. पण इथून आता तो जमिनीपासून वरती झाडावर गेला म्हणून ऑन टू. इथे जमिनीपासून तो नदीमध्ये गेला म्हणून ते इन टू. लक्षात आलं? इन टू आणि ऑन टू आणि इन आणि ऑन. कळलं? पुढे जाऊया. आता इथे ॲट हा मी तुम्हाला सांगितलं की ॲट हा टू द पॉइंटला, इथे काही हालचाल कशी होत नाही, तिथे आहे त्या जागेला, त्यावेळेला आपण म्हणतो ॲट. ॲट द गेट, ॲट द डोअर, म्हणजे दरवाजावर कोण आलं तर दरवाजाकडून तो कुठे मूव नाही होत ना, ॲट द डोअर. समवन इज कमिंग ॲट द डोअर. तो कोणतरी आले बघ दरवाजावर, तर मग दरवाजावर तो काय तिथे मुवमेंट नाही होत, तो फक्त बेल वाजवतो, तिथेच उभी राहतो. ॲट द डोअर ह्या ठिकाणी आपण त्या स्पेसिफिक ठिकाणी सांगतो तेव्हा ॲट वापरतो. पण आता समजा एखादी मूव्ह होत असेल, डेस्टिनेशनला एखाद्या जायचं आहे, आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे, तर त्यावेळेला आपण टू आणि टूवर्ड्स असे दोन शब्द वापरतो. कोणते? टू आणि टूवर्ड्स. आता मी समजा कॉलेजला ऑफिसला जाते, तर मी काय म्हणणार, रोज ऑफिसला जाते, आय एम गोइंग टू ऑफिस, आय एम गोइंग टू द ऑफिस. शाळेत जात असाल तर काय म्हणणार, आय एम गोइंग टू द स्कूल, किंवा ही इज गोइंग टू द स्कूल, ही इज गोइंग टू द स्कूल. म्हणजे तो शाळेत जातो, तो रोजचा कार्यक्रम आहे त्याचा, तो रोज शाळेत जातो, त्यामुळे तुम्ही काय म्हटलं जाते, इज गोइंग टू द स्कूल, तो रोजच जातोय, बरोबर. पण समजा तो शाळेच्या दिशेने जातोय, शाळेत नाही जाते पण शाळेच्या दिशेने जातोय, असं जेव्हा असेल तेव्हा काय म्हटलं जातं, ही इज गोइंग टुवर्ड्स द स्कूल. काय म्हटलं जातं, टुवर्ड्स द स्कूल. टुवर्ड वापरा म्हणजे एस वापरा किंवा नका वापरू, दोन्ही सेम आहे. तसं काहीच फरक पण नाही. टुवर्ड्स द स्कूल. समजलं? म्हणजे ही इज गोइंग टू द स्कूल, तो शाळेत जातोय, शाळेमध्येच जातोय, बरोबर. तो रोजची क्रिया आहे त्याची, पण शाळेच्या दिशेने जातो, ही इज गोइंग टुवर्ड्स द स्कूल, तर त्यावेळेला टुवर्ड्स वापरायचं, बरोबर. म्हणजे इथे डिरेक्शन ह्या प्रकारे आहे टूचं. लक्षात आलं? टू टुवर्ड्स.
आता आपण बघूया टाइम. वेळ दाखवण्यासाठी प्रेपोजिशनची म्हणजे प्रेपोजिशन वेळ दाखवण्यासाठी कसं वापरलं जातं ते आपण बघूया. आता ह्याच्यामध्ये आपण बघितलंय इथे मोठा स्पॅन असेल तर आपण काय वापरतो इन. मग मोठा स्पॅन म्हणजे काय, आता दिवस आहे आपला, तो दिवसाचा वेगवेगळे प्रहर आहेत ना, मॉर्निंग, दुपार, आफ्टरनून, इव्हिनिंग, असे मोठे मोठे हे आहेत, कालावधी आहेत, प्रहर आहेत. तर मग तेव्हा आपण काय म्हटलं जातं, इन वापरायचं. काय वापरायचं, इन. म्हणजे इन द मॉर्निंग, इन द आफ्टरनून, इन द इव्हिनिंग. बरोबर. लक्षात आलं, इन द मॉर्निंग, इन द आफ्टरनून, इन द इव्हिनिंग, ह्या प्रकारे. बरोबर. आणि नाईटला मात्र काय येणार, ॲट द. नाईटला काय येतं, ॲट द नाईट. आता इथे सुद्धा कधी कधी इन द नाईट पण वापरलं जातं. कधी तर कधीतरी आपण एखादी गोष्ट नाईटला करत असतो त्यावेळेला इन वापरायचं, म्हणजे रेग्युलर नाही. कधीतरी एखादी गोष्ट करायचं असेल तर इन द नाईट, पण आपला रेग्युलरिटी असेल तर आपण ॲट द नाईट. माय फादर ऑलवेज कम ॲट द नाईट फ्रॉम द ऑफिस. म्हणजे माझे वडील नेहमीच रात्री घरी येतात ऑफिसमधून. म्हणजे काय, त्यांची ड्युटीज ती आहे, ते रोज रात्री घरी येतात. मग त्यावेळेला ॲट द नाईट. लक्षात आलं. आणि इन द मॉर्निंग, इन द आफ्टरनून, इन द इव्हिनिंग, त्या कालावधीसाठी मोठा कालावधी आहे, त्यामुळे प्रहराचा मोठा कालावधी आहे, ते इन दाखवायचं. फक्त नाईटला फक्त एक स्पेसिफिक आहे, त्याला ॲट वापरायचं. बरोबर. आता तसं नंतर मोठं आणखीन काय, मंथ मोठं असतं. बरोबर. मंथ मोठं असतं म्हणजे आपण काय म्हणणार, इन जून, इन डिसेंबर, ह्या प्रकारे. बरोबर. इन जून, इन डिसेंबर, ह्या प्रकारे दाखवणार. त्यानंतर आपण साल सुद्धा आपण काय दाखवतो, ह्याच्यामध्ये दाखवतो, इन 2020. म्हणजे 2020 मध्ये असं घडलेलं. इन 2019 कोविड वॉज एक्झिस्टेड. म्हणजे कोविड कधी आला होता, इन 2019 मध्ये, 2019 मध्ये काय आलेला, कोविड आलेला होता. म्हणजे आपल्याला स्पेसिफिक दाखवायचं आहे आणि ते मोठा कालावधी आहे, त्यावेळेला आपण काय वापरणार, मंथ, इयर दाखवायचं असेल तरी इन वापरणार. लक्षात आलं. किंवा इन जून 2020. बरोबर. सॉरी, मार्चमध्ये आलेला ना तो कोविड, त्यामुळे इन मार्च 2020 कोविड वॉज एक्झिस्टेड. म्हणजे इन मार्च 2020. तर इथे हेच वापरायचं. पण समजा इथे डेट दाखवली स्पेसिफिक, आपल्याला आता आठवत नाही आहे नीट डेट, पण साधारण मला वाटतं 22-23 मार्चला काहीतरी कोविड आहे असं डिक्लेअर झालं. समजा 23 मार्च असेल तर मी काय म्हणणार त्यावेळेला, ऑन 23 मार्च 2020. मग त्यावेळेला माझं स्पेसिफिक डेट दाखवायची असेल त्यावेळेला ऑन वापरायचं. बरोबर. नाहीतर आपण प्रत्येक वेळेला काय वापरणार, इन वापरणार मंथला. हां. तसंच सीझनला सुद्धा, सीझन म्हणजे काय, ऋतू, म्हणजे समर, रेनी, ह्या सगळ्यासाठी सुद्धा इन वापरायचं. म्हणजे इन रेनी सीझन, म्हणजे इन रेनी सीझन. किंवा इन समर, मी आता परत परत लिहित नाही, ते जागा नाही आहे. इन समर किंवा इन आपले ऋतू, विंटर. हां. हे ऋतू आपल्याला दाखवायचे असेल तरी आपण काय म्हणणार, इथे रिव्हरचा हा इथे आला, इन वापरणार. मग ह्या सगळ्यासाठी इन वापरलं जातं. लक्षात आलं. कालावधी दाखवायचं असेल तर आपल्याला असा मोठा स्पॅन दाखवायचा असेल तर इन वापरायचं. ऑन कधी वापरायचं तर थोडा कमी कालावधी, म्हणजे आता हे तर तुम्हाला माहिती आहे, आता मी सांगितलं की इन आपण मार्च 2020 नुसतं म्हटलं तर इन दाखवणार, पण डेट दाखवली तर आपण ऑन दाखवणार. बरोबर. किंवा एखादा म्हणजे आपल्याला दिवस पूर्ण दाखवायचा आहे तर म्हणजे ऑन मंडे, डेची ऑन मंडे, ऑन ट्यूजडे. तर ह्या प्रकारे दाखवायचं असेल, ऑन वेनसडे, ऑन संडे, तर त्यावेळेला ऑन वापरायचं. हां. म्हणजे दिवस असे दाखवायचे असेल तर ऑन वापरायचं. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ऑन, समजा एखादा हॉलिडे दाखवायचं आहे, म्हणजे ऑन क्रिसमस डे, म्हणजे त्या स्पेसिफिक डेला, किंवा ऑन माय बर्थडे म्हणतं ना, माझ्या बर्थडेला, ऑन माय बर्थडे, स्पेसिफिक दिवस आहे ना, किंवा फेस्टिवल आहे, तर त्यावेळेला ऑन वापरायचं. ऑन माय, ऑन
ऑन दिवाळी, ह्या प्रकारे स्पेसिफिक डेज आहेत. ॲट कधी वापरायचं, ॲट द नाईट मी तुम्हाला सांगितलं. पण तसंच आपण क्लॉक जे आहे, आपलं घड्याळ जे आहे, ते घड्याळ दाखवण्यासाठी सुद्धा, टाईम दाखवण्यासाठी त्या ॲटचा वापर करतो. म्हणजे ॲट 5 o'clock, 5 o'clock म्हणजे 5 वाजता, बरोबर 5 वाजता, 5 वाजून 10:30, 9:15, 9:15. आता मी घड्याळ शिकवेन तुम्हाला, ह्या सगळे 9:15 शिकवेनच. फक्त एवढं लक्षात ठेवा, क्लॉकसाठी काय वापरायचं, ॲट वापरायचं. ॲट वापरायचं, बाकी काही नाही. हे छोट्या छोट्या म्हणजे टू द पॉइंटला असेल तर ॲट वापरलं जातं. बाकी काहीच नाही, एकदम सोपं आहे. एखादी स्पेसिफिक आपल्याला दाखवायची असेल तर आपल्याला ॲट वापरायचं. इथे आणखीन एक मला सांगायचं, इथे लोकेशनमध्ये आपण स्थान दाखवायचं. आता समजा व्हेकलमध्ये आपण बसलोय, तर कोणत्या व्हेकलमध्ये इन वापरायचं आणि कोणत्या व्हेकलमध्ये ऑन वापरायचं. तर आपण इन जे आहे ते म्हणजे आता आपण ज्या वेळेला हलू शकत नाही, त्या तिकडेच आहे एखादी गोष्ट, त्या स्पेसिफिक एन्क्लोज आहे ना. आता कार असेल तर कारमध्ये आपण बसलो की आपण हलू शकतो का, नाही, तिथेच बसतो. मग त्यावेळेला म्हटलं जातं इन द कार. काय म्हटलं जातं, इन द कार, इन द कार किंवा इन द टॅक्सी, ह्या प्रकारे. इन द टॅक्सी. लक्षात आलं. म्हणजे त्या ह्याच्यातून आपण हलू शकत नाही, त्यावेळेला आपण काय म्हटलं जातं, इन द कार, इन द टॅक्सी, ह्या प्रकारे बोललो जातो. पण ज्या वेळेला आपण मोठ्या व्हेकलमध्ये बसतो त्यावेळेला आपण फिरू शकतो इकडे तिकडे, बरोबर. त्यावेळेला वापरायचं ऑन. म्हणजे ऑन अ बस, म्हणजे बसमध्ये फिरू शकतो इकडे तिकडे. ऑन अ शिप, मोठी शिप असेल, जहाज असेल तर आपण त्यात फिरू शकतो. ऑन द एरोप्लेनमध्ये आपण फिरू शकतो, विमानामध्ये, बरोबर ना. पण शिपमध्ये आपण फिरू शकतो. पण छोटी बोट असेल तर मग येणार इन द बोट. एकदम छोटी बोट आहे, आपण उभं राहिलो तर ती कलेल ना, अशी कलंडून जाईल, बरोबर ना, आपण पडू. त्यामुळे इन द बोट, त्या जागेवरच आपल्याला बसावं लागणार. किंवा इथे एरोप्लेनच्या ऐवजी हेलिकॉप्टर असेल तर आपल्याला हेलिकॉप्टरमध्ये जागा सोडली जात नाही, तिथेच बसतो. त्यामुळे इथे येणार इन द हेलिकॉप्टर. हे जे सगळं छोटं छोटं आहे ना, हे लक्षात एकदा ठेवलं ना की हेलिकॉप्टर. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या ना, तर आपल्याला इन, ऑन, ॲट ह्याची प्रेपोजिशन नक्की कुठे वापरायची हे समजेल, बरोबर. आणि हे मी तुम्हाला सांगितलं की प्रोनाऊन आणि ह्याच्यानंतर येतं प्रेपोजिशनच्या, आणि ते कोणाची रिलेशन असतं, जो कर्ता आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे दोन भागाचं रिलेशन आपल्याला कोण दाखवतो, प्रेपोजिशन दाखवतात. आता समजा मी एखादं वाक्य दिलं तुम्हाला, आता समजा मी लिहिते, आय लिव्ह ऑन द 3rd floor at गणेश चौक इन ठाणे. म्हणजे मी कुठे राहते हे मला सांगायचं आहे. ह्याच्यामध्ये मी तीन प्रेपोजिशन वापरली, ऑन, ॲट आणि इन. बघा कशी वापरली त्या. आता मी कुठे राहते, ॲक्च्युली ठाणेमध्ये राहते, बरोबर. मग आता ठाणेमध्ये राहते हा मोठा स्पॅन आहे, म्हणून मी तिथे काय वापरलं, इन वापरलं, बरोबर. ठाणे मोठं आहे, मोठं शहर आहे, तर इन वापरलं. इन ठाणेमध्ये राहते, बरोबर. ह्या इन नंतर काय आलं, इथे नाऊन आले, बरोबर. आणि हे ठाण्यामध्ये कुठे आहे तर गणेश चौक. म्हणजे गणेश चौक आणि ठाणे ह्या दोघांचा संबंध आहे, आणि त्यासाठी मी काय वापरलं, इन वापरलं, बरोबर. तसंच आता हे गणेश चौक कुठे आहे, ॲट गणेश चौक कुठे, तर हा ॲटचा संबंध 3rd floor. आय लिव्ह ऑन द 3rd floor ॲट गणेश चौक इन ठाणे. म्हणजे आता ह्या दोघांचा संबंध आहे तो इनने दाखवला. गणेश चौक आणि ॲटचा संबंध, 3rd floorचा संबंध आहे तो ॲटने दाखवला. आणि आय लिव्ह हा जो आहे, आय लिव्ह इन ठाणे, म्हणजे हा पूर्ण जो स्पॅन आय आणि ठाणेचा हा संबंध आहे. म्हणजे ह्या प्रकारे आपण
सब्जेक्ट आणि नाऊन, म्हणजे इथे मी नाऊन वापरू शकते किंवा सगळं प्रोनाऊन वापरू शकते किंवा काही फ्रेज वर्ड या इथे फ्रेज वापरू शकतो आणि इथे आपल्याला सब्जेक्ट वापरायचा आहे, बरोबर. तो नाऊन प्रोनाऊन काही असू शकतं. लक्षात आलं. तर ह्या प्रकारे मी वाक्य बनवताना प्रेपोजिशनचा वापर करून त्याचा विस्तार करू शकते, बरोबर. तर तुम्ही अशी वाक्य स्वतःच्या मनाशी तयार करा मराठीमध्ये आणि त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर करा. त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल ऑन कुठे वापरायचं, इन कुठे वापरायचं, ऑट कुठे वापरायचं हे बरोबर समजेल. तर मला असं वाटतं की हा व्हिडिओ पुन्हा एकदा नीट बघा, सगळा व्यवस्थित समजून घ्या. पुन्हा पुन्हा बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील आणि तुम्ही ह्याचा वापर केलात तर तुम्हाला ते खूप चांगल्या रीतीने इंग्रजी लिहिता येऊ शकेल. छोटी छोटी वाक्य बनवता येऊ शकतील. आता इन, ऑन, ॲट, टू ह्या 4 गोष्टी तरी तुम्ही वापरून आता सुरुवात करून बघा. तुम्हाला नक्की त्यातलं जो मजा आहे ना, गंमत आहे इंग्रजीची ती समजून जाईल. ओके. तर बघा जास्तीत जास्त आणि त्याचा अभ्यास करा आणि आनंद घ्या. बाय. टेक केअर.